नमस्कार. कसे आहात तुम्ही? मी गेले काही दिवस एक गोष्ट शेअर करते आहे. आज मला ती थोडी पूर्ण सांगावीशी वाटते. गेल्या काही दिवसांपासून आम्ही एका पुस्तकाचे सामूहिक वाचन करत आहोत. आणि ह्याच पुस्तकाच्या लेखिका म्हणजे लुईज हे. ही त्यांचीच गोष्ट आहे. लुईज हे ह्यांचं बालपण खरं तर खूप खडतर होतं. खूप लहान वयातच त्यांनी त्यांच्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडल्या ज्या कुणाच्याही आयुष्यात घडायला नकोत. त्या निव्वळ 5च वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाला आणि ह्या गोष्टींचा त्यांच्या आयुष्यात खूप मोठा परिणाम झाला. त्यांना वारंवार सांगण्यात आले की या गोष्टीत ही पूर्ण चूक ही त्यांचीच आहे. आणि हा विचार त्यांच्या मनात आतवर खूप खोलावर बसत गेला. त्यांची स्वतःबद्दलची असलेली प्रतिमा हळूहळू ढासळत गेली आणि पुढे जाऊन हे सगळं कदाचित त्यांच्या शरीरातही दिसून आले. त्यांना सर्व्हायकल कॅन्सरचा आजार झाला. डॉक्टरांनी 3 महिन्यानंतर शस्त्रक्रियाच हा एकमेव मार्ग असे सुचवले. त्यांना ह्या सर्व प्रसंगातून जायचे नव्हते म्हणून त्या थांबल्या. त्या पहिल्यांदाच त्याने स्वतःकडे बघायला सुरुवात केली. आपण स्वतःशी कसे बोलत आहोत, आपल्या मनात काय काय आणि किती साठवून ठेवलं आहे, किती राग, किती द्वेष, किती पीडा, किती दुःख आपण साठवलं आहे, हे सगळं त्यांनी बघायला सुरुवात केली. आणि हळूहळू त्याने स्वतःवर कामही करायला सुरुवात केली. आपण स्वतःशी कसे बोलत आहोत ह्याची दखल घेऊन त्याने आपली पद्धत बदलली. स्वतःला दोष देणं थांबवलं आणि बरंच काही. आणि एक वेगळाच प्रवास त्यांचा सुरू झाला. आणि त्यानंतर त्याने कॅन्सरसारख्या भयान रोगावरही मात केली आणि त्या कॅन्सरमुक्त झाल्या. अशी प्रेरणादायी गोष्ट होती लुईज हे यांची. आणि मला इथे एक खूप गोष्ट जाणवली, ती म्हणजे अशी की आपण बऱ्याच वेळेला बाहेर बघत असतो. आपल्या अवतीभवती काय आहे, आपल्या बाह्य आयुष्याबद्दल आपण खूप विचार करत असतो. पण खरं तर आपल्याला आपल्यामध्ये काय साठलं आहे, आपल्यामध्ये आपण काय असं खूप दिवसांपासून साठवून ठेवलं आहे हे आपण बघतच नाही. आणि कदाचित सुरुवात तिथूनच ही करावी आणि त्यामुळेच खूप काही बदल आपल्यामध्ये घडू शकतात. खूप काही ऊर्जात्मक बदल आपण आपल्यामध्ये बदलू शकतो. तर मंडळी, तुमचं काय म्हणणं आहे मला कमेंट्सद्वारे नक्की तुमचं मत कळवा. धन्यवाद.